डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। बीमारियों से जूझ रहे युवक पर बिना किसी कारण लादी और पत्रे से हमला। घटना उल्लासनगर 4 की। उल्लासनगर कैंप 4 14 नंबर स्कूल के पास यश वानखेड़े रहता है। कल रात के करीबन 8 बजे वो घर के पास खड़ा था, तभी वहाँ हरिया नाम का युवक आया और पीछे से आकर बिना किसी कारण यश के सर पर सीमेंट का पतरा और लादी मार यश को बुरी तरह से घायल कर दिया। वहीं यश की मां ने बताया कि यश पिछले काफ़ी समय से बीमार है, जो हाल ही में ठीक हुआ है, जिस कारण वो घर से बाहर नहीं निकलता था और यश की किसी के साथ पुरानी दुश्मनी भी नहीं है। इस हमले में यश को सर पर काफ़ी बुरी तरह से चोट पहुंची है। पोरगा चहा पिऊन खाली बाहेर निघाला 8 वाजता। यश धरम वानखडे, राहायला कुठे? 14 नंबर शाळा, वय किती त्याचं? 15 वर्षाचा। ओके. नेमकं काय घटना सांग. खड्ड्याखाली गेला तो मित्रांसंग भेटायला। तिथं तो हरे आला, त्याला पाठीमागून पत्रे मारले, दगड मारले, इटा मारल्या आणि त्याला वार केला। आणि गांजा पितो, दारू पितो, ड्रग्स पितो। सामान बी काढलं तेव्हा पोरगा पडून आला। त्याच्याच बायकोनी हॉस्पिटलला नेलं। ते रक्ताचं शर्ट भरलं होतं ते काढून फेकून त्याला त्याचं शर्ट घालायला दिलं घरचं। आम्हाला काहीच माहित नाही, काहीच कारण नाही, आमची दुश्मनी नाही त्या संग, काहीच नाही। हा खाली जाऊन उभा होता तिथं पोरांसंगती। गांजा पिला होता तो, नशा केलेली होती त्याने। पोलीसवाल्याकडे पण तो बसून तिथून आम्हाला शिव्या गाया करतो, पण पोलीसवाले ऑप्शन घेत नाहीये। आम्ही बोलतो साहेब बघा, यो आम्हाला शिवाय देतो। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला आम्ही याची कंप्लेंट करायला गेलो, त्याला कोणी बघत नाहीये। जा पहिले सेंटरला मेडिकल करून या, नंतर या, तेव्हा आम्ही कंप्लेंट घेऊ। तिथे एक नगरसेवक पण उभा होता, आम्ही त्यांना बी बोललो साहेब बघा आमचा पोरगा आजारी आहे। माझ्याकडे फाईल आहे, तो आर्मेट होता, त्याची तब्येत बरी नाहीये, त्या डोक्याला ताप आहे, तरी पण कोणी ऑप्शन घेत नाहीये। त्याचं एवढं रक्त गेलं, त्याला 3-4 टाके पडले, 4 टाके पडले त्याला। पोलिसांकडे काय मागणी? पोलिसांकडे मागणी, यायला सजा द्या ना। यो मस्त तिथं बसून मला हसून शिव्या गाड्या असं असं करू लागला, तरी पण पोलिस काही बोलत नाहीये। खाली एवढं बोलले पोलिस, अरे चल चुप भेट। तो तिथं बसून आम्हाला शिव्या गाड्या करू राहिला। पोलिस अजिबात काही करू नाही राहिले। पोराचं एवढं खून गेलं। उमर आहे का त्याची? या हऱ्याचं वय किती आहे? हऱ्या 2-3 लेकराचा बाप आहे, 30-35 वय आहे त्याची। त्याच्याच बायकोनी दवाखान्यात नेलं, जे जास्त रक्त ना ते भरलेलं शर्ट काढून फेकलं आणि त्याला त्या हऱ्याचं शर्ट दिलं। माझ्या नवऱ्यावर कंप्लेंट नाही झाली पाहिजे म्हणून। आणि तिथं पोलिसात येऊन खुशाल बसून शिव्या गाड्या करू राहिला। पोलिस ऑप्शन काहीच घेत नाहीये। हा, पोलिसांशी बसून शिव्या गाड्या करू राहिला। साहेब बघा ना, यो असा बोलतो, साहेब बघा मला चिडवते, तरी साहेब काही बोलत नाहीये।